आपण आपल्या ह्या चॅनलवर भगवान विष्णूच्या सर्वच अवताराबद्दल माहिती घेणार आहोत. तर आपण ह्यापूर्वी वामन अवताराबद्दल व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेलाच आहे. तुम्ही जाऊन चॅनल व्हिजिट करू शकता. माझ्या या चॅनलवर आध्यात्मिक, धार्मिक, वारकरी, सांप्रदायिक रिलेटेड व्हिडिओज वेळोवेळी येत असतात. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर आजचा व्हिडिओ हा भगवान विष्णूच्या कूर्म अवताराबद्दल म्हणजेच कच्छप किंवा कासव अवताराबद्दल आहे. तर हा अवतार भगवान विष्णूने का घेतला होता, यामागे काय कथा आहे, तर हा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व समजेलच. कूर्म अवतार याला कच्छप अवतार देखील म्हणतात. हा श्री विष्णूच्या दश अवतारांपैकी दुसराच अवतार मानला जातो. कूर्म जयंती म्हणजे ज्या दिवशी भगवान विष्णूंनी कासवाचा अवतार म्हणजेच कूर्म अवतार घेतला, तो दिवस वैशाख पौर्णिमा. देवांनी आणि दैत्यांनी समुद्र मंथन करायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी मंदार पर्वताचा रवी म्हणून आणि वासुकी नागाची दोरी म्हणून उपयोग करायचे ठरवले. देव आणि दैत्यांनी मंदार पर्वत जोर लावून उखडला आणि समुद्रात उभा करायचा प्रयत्न केला, परंतु पर्वत पाण्यात बुडायला लागला. शेवटी भगवान विष्णूंनी कासवाचे रूप म्हणजेच कूर्म अवतार धारण केला आणि समुद्रात जाऊन मंदार पर्वताला खालून आधार दिला. कूर्माच्या पाठीवर मंदार पर्वताची रवी फिरू लागली आणि समुद्र मंथन शक्य झाले. ही घटना ज्या दिवशी घडली त्या वैशाख पौर्णिमेला कूर्म जयंती साजरी होते. एकदा देवांचा राजा इंद्र याच्यावर प्रसन्न होऊन दुर्वास मुनींनी त्याला आपल्या गळ्यातील दिव्य फुलांची माला दिली. यावेळी हत्तीवर आरूढ झालेल्या इंद्राने ती सुंदर माला हत्तीच्या माथ्यावर ठेवली, पण ती खाली पडून हत्तीच्या पायाखाली तुडवली गेल्यामुळे संतापलेल्या महर्षी दुर्वासांनी देवांचा राजा इंद्राला शाप दिला, तुझं सर्व वैभव नष्ट होईल. या शापाच्या प्रभावामुळे शक्तिहीन झालेले देव दैत्याबरोबरच्या लढाईत सतत निष्प्रभ होऊ लागले. शिवाय दानवांचे गुरु शुक्राचार्य यांच्यापाशी संजीवनी विद्या होती, त्यामुळे युद्धात मरणाऱ्या दानवांना ते पुन्हा जिवंत करीत. देवाकडे मात्र अशा प्रकारची विद्या नव्हती. अखेरीस वैतागून ते विष्णूला शरण गेले. तेव्हा विष्णूने समुद्र मंथन करून अमृत मिळवण्याची योजना देवांना सांगितली. त्यासाठी तह करून दानवांचे सहाय्य घेण्याचा सल्लाही विष्णूने दिला. देवांना महासागर मंथन करण्यास सांगितले. त्यानुसार देव दानवांनी मंदार पर्वताची रवी व वासुकी सर्पाची दोरी करून समुद्र मंथन केले, पण मंदारच्या खालच्या खाली आधार नसणारे समुद्रात बुडायला लागला. ते पाहून भगवान विष्णूने महाकाय कूर्म कासवाच्या रूपाने मंदार पर्वताला सागराच्या तळाशी आधार दिला. अशा प्रकारे समुद्र मंथन पूर्ण झाले. तर हीच होती कूर्म अवताराची कथा. रामकृष्ण हरी.